हॅलो. आज आपण निफ्टीचं एक अनालिसिस करू एक आठवड्याचं किंवा मागच्या काही दिवसांचं. मागं आपण बघितलं मागच्या 5 दिवसामध्ये निफ्टी कंटिन्युअस खाली येतोय. तर जे काय खाली होतं मागच्या सोमवारी एक न्यूज आली होती की आय टी सेक्टर बद्दल, आय टी सेक्टर नाही, H1 व्हिसा जो वर्क परमिट आहे त्याची फीस खूप वाढवली होती, 10 पट त्याने फीस वाढवली त्याबद्दल. मग त्यामुळे आय टी सेक्टर डाऊन होतं, त्यामुळे निफ्टी पण बऱ्यापैकी डाऊन होता. काल परवा दिवशी एक न्यूज आली होती की फार्मा कंपन्यांवर 100% टॅरिफ तो लावणार आहे. ते पण चांगल्या चांगल्या फार्मा कंपन्या, ज्या वेल एस्टॅब्लिश कंपन्या आहेत. त्याच्यामुळे फार्मा सेक्टर बघितलं तर मागच्या 2 दिवसात तो 4% डाऊन आहे. त्याच्यामुळे पण निफ्टी खाली आला. किंवा मागं जर बघितलं मागचे मे जूनमध्ये, जून नंतर इथं पण निफ्टी बरेच 1-1.5 महिना खाली होतं. तर जो टॅरिफ वॉर चालू होता ट्रम्पकडनं, तर तो टॅरिफ वाढवत होता, कमी करत होता, किंवा असं त्याचं जे काय होतं हे सगळं न्यूज बेस जे आहे मागं 3-4 महिने, किंवा इंडिया पाकिस्तान वॉर वगैरे झाले, हे सगळं न्यूज बेस सध्या सेंटिमेंट बेस मार्केट चालू आहे. तर आपण न्यूज बेसवर तर ठीक आहे, आपण ट्रेड कधी म्हणजे मी कधी करत नाही, पण जर तुम्ही टेक्निकल चेक केले तर तुम्हाला पण काही गोष्टी लक्षात येईल. तर सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये इंडिया विक्स सध्याच्या कंडिशनला, की तुम्ही मागच्या 4-5 दिवसात बघितलं इंडिया विक्स हा 9.8 म्हणजे 10च्या खाली आता 10च्या खाली इंडिया विक्स येणं म्हणजे हे ऑल टाइम लो वरती आहे. म्हणजे आपण चार्टवरती आता तुम्ही बघताय, डेलीचं चार्ट लावलंय मी कॅन्डल, हा इंडिया विक्स आता आहे 11.4, आणि तो 22 तारखेला जस्ट मार्केट पडायला सुरुवात झाली तर 9.9 म्हणजे 10च्या खाली होता, 9.689च्या खाली होता. ठीक आहे. तर आपण इंडिया विक्सचं थोडं स्टडी करू. त्याला मी आता बार चार्टमध्ये कन्वर्ट करतो, लाईन चार्टमध्ये सॉरी. आणि इथे एक हॉरिझॉन्टल लाईन जो लो बनवला होता ही एक लाईन मी प्लॉट करतो. तर ही लाईन आणि इंडिया विक्सचं रिलेशन मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ टाकला होता. इंडिया विक्स म्हणजे काय, इंडिया विक्सचं रिलेशन हे निफ्टी सोबत पूर्ण उलट असतं. इंडिया विक्स ज्यावेळेस वाढायला चालू होतो त्यावेळेस निफ्टी खाली येतो, आणि इंडिया विक्स ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस निफ्टी स्टेबल असतो किंवा वरती जायला चालू होतं. हा एक पूर्ण इन्व्हेस्टर रिलेशन आहे, भरपूर वेळा प्रूव्ह झालेले आहे. तर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की इंडिया विक्स सध्याच्या लेवलला आहे 9.9 वरती, जो होता 4 दिवसापूर्वी जेव्हापासून निफ्टी खाली होते. त्याच्या अगोदर कधी आलता, आणि आपण त्याचे कंपॅरिझन करू निफ्टी सोबत. ठीक आहे. तर इथं मी निफ्टीचा पण एक चार्ट ऍड करतो. कम्पेअर मध्ये गेलो, निफ्टी न्यू प्राइस स्केल. ठीक आहे. मी निफ्टीचा चार्ट ऍड केला. आता हा जो ब्राऊन कलर आहे तो निफ्टी आहे, आणि हा ब्ल्यू मध्ये आहे तो इंडिया विक्स आहे. ठीक आहे. तर आता सध्याच्या कंडिशनचं तर आपण ऍक्सेप्ट करू, फक्त ही टाइम फ्रेम बघू. ज्या ज्या वेळेस इंडिया विक्स 10च्या जवळपास आलं त्यावेळेस निफ्टीमध्ये काय झालं. ठीक आहे. तर मी पाठीमागं आलो, तर इथं बघा, इथं आलं होतं ह्या मोमेंटला. ठीक आहे. या मोमेंटला इंडिया विक्स 10च्या जवळ, निफ्टी 24 एप्रिलची डेट होती, 23 एप्रिल नंतर निफ्टी टॉप लावला 30 एप्रिल पर्यंत. म्हणजे निफ्टी 4 दिवस वरती राहिला आणि निफ्टीने खाली एक खालच्या साईडला मूव्ह झाला, म्हणजे एक डाऊनफॉल मध्ये गेला तो. बरोबर. त्याच्यानंतर परत इकडे आलं तर इथं पण बघितलं की ह्या लेवलला पण निफ्टी इंडिया विक्सच्या 10च्या जवळपास आलता. तर इथून पण जर निफ्टी बघितला तर निफ्टी खालच्या साईडला डाऊन ट्रेंडमध्ये चालू झाला. परत या साईडला इथं बघितलं, इथं पण निफ्टी इंडिया विक्स 10च्या जवळपास. त्याच्यानंतर निफ्टी जर बघितला तर निफ्टी पण थोडे दिवस साईडवेज राहिला आणि एक मेजर त्यांनी करेक्शन दिलं. त्याच्यानंतर तसं निफ्टी खाली येण्याचे भरपूर रिझन्स आहेत, पण इंडिया विक्स खूप मेजर रिझन आहे. जर तुम्ही इंडिया विक्स ट्रॅक करत असते तर तुम्हाला ती गोष्ट कळली असते. आता हा जो पिरियड होता हा कोरोनाचा पिरियड होता. ठीक आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये इंडिया विक्स खूप वाढला होता, पण त्याच्या अगोदर जर बघितलं ह्या लेवलला इथं, म्हणजे जानेवारीमध्ये 1-2 जानेवारीला 2020ची गोष्ट आहे, त्यावेळेस पण इंडिया विक्स या लेवलला होता, 10च्या जवळपास होता. तर त्याच्यानंतर निफ्टी जर बघितलं, निफ्टी साईडवेज राहिला, साईडवेज टू डाऊन ट्रेंड मध्ये गेला. नंतर जर कोरोनाची न्यूज आली मग निफ्टी जवळपास 40% करेक्शन दिलं, 40% निफ्टी खाली आला. तुम्ही हिस्टॉरिकल कधी सुद्धा चेक केलं, ज्यावेळेस पण इंडिया विक्स एकदम त्याचा बॉटम आउट होतो, म्हणजे एकदम बॉटमला टच करतो, इथं पण बघितलं की तो थोडंसं 11 पर्यंत होता, पण निफ्टी पूर्ण खाली बरेच दिवस बरेच महिने तो निफ्टी खाली यायला, परत त्या लेवल रिगेन करायला
म्हणजे त्या लेवलच्या वरती जायला निफ्टीला बराच टाइम लागतो. तर हे झालं एक आपलं इंडिया विक्स बद्दल. आणि इंडिया विक्स काय मी तुम्हाला मागच्या एक व्हिडिओमध्ये चांगलं सांगितलं, तर एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या. मी एंडला थंबनेल पण टाकतो, तो व्हिडिओ चेक करा. त्याच्यानंतर आपण बघू की निफ्टीमध्ये जो काही पैसा येतो FIDIचा, तर त्याचा इनफ्लो कसा आहे सध्याच्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये. तर मागची ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती मी चेक करत असतो. तर FIDIची ऍक्टिव्हिटी, FIS कोण असतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आणि DIs असतात डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. तर त्यांचा डेटा तुम्ही डेलीवरती बघितला तर डेलीवरती मागच्या 22 तारखेपासून जस्ट निफ्टी पडतोय तो कंटिन्युअस ते FIs आणि DI दोघं मिळून नेटमध्ये सेलिंग करतात. 2000, 3000, परत 2000, 4000 करोड्स मध्ये या किमती आहेत. म्हणजे कंटिन्यू 4 दिवस झाले ते सेलिंग करतात, आणि त्यांची इंटेन्सिटी बघितली तर ती वाढते कंटिन्यू. हे झालं मागच्या 4 दिवसामध्ये. जर मंथली कॅन्डलवरती बघितलं तर मंथली कॅन्डलवर पण दिसेल तुम्हाला की जून पासून ते सेलिंग चालू केली आहे. जून ऑगस्ट या दोन्ही महिन्यात FIDI सेलिंग केली भरपूर, 41,000 करोड, 38,000 करोड, आणि ह्या महिन्यामध्ये 11,000 करोड आहे सध्याच्या हे न्यूज फ्लोमुळे. मग ही कम्पेअर टू मागच्या 2 महिने कमी आहे. पण डेली कॅन्डलवरती बघितलं की ते जे 11,000 करोड मंथलीवरती दिसतं ते मागच्या म्हणजे 80-90% सेलिंग तर ही फक्त मागच्या 4 दिवसामध्ये झालेली. म्हणजे इथून सेलिंग एक तर खूप ॲग्रेसिव्हली वाढू शकते, नाही तर मग हे जर सेंटिमेंट ड्रिव्हन सेलिंग असेल तर ही एक्झॅक्टली डायरेक्ट कमी होऊन तुम्हाला इथं ग्रीन कॅन्डल दिसतील जर तुम्ही FIDIची ऍक्टिव्हिटी चेक केली तर. FIDIची ऍक्टिव्हिटी का चेक करणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्याकडे जो फंड असतो तो हजारो करोड्समध्ये असतो. त्याच्यामुळे मार्केटला मेन ड्राईव्ह करतात, जे चालवतात ना, हे मेन FIs असतात. फर्स्ट, सेकंड असतात DIs. त्याच्यामुळं हे काय करतात, हे पैसे काढतात ते का बाहेर काढतात ते का लावतात ते मार्केटमध्ये, हे डेली बेसिसवर चेक करायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण तिसरी गोष्ट चेक करू की डॉलर इंडेक्स. आता हा झाला निफ्टीचा चार्ट, बरोबर. डॉलर इंडेक्स जो असतो तो जनरली डॉलर इंडेक्स जो असतो तो जनरली निगेटिव्ह ऍक्ट करतो निफ्टी. म्हणजे डॉलर इंडेक्स जर वाढत असेल तर त्याचा इम्पॅक्ट निफ्टीवरती निगेटिव्ह होतो. तो कसा होतो तुम्हाला सांगतो. जर समजा डॉलर वाढतोय, डॉलरची किंमत वाढते, तर याचा अर्थ काय होतो की रुपयाची किंमत कमी होती. म्हणजे आपण जो काही इम्पोर्ट करतो भारतामध्ये, भारतात जो काही बाहेरून इम्पोर्ट करतो, कमोडिटी असेल, क्रूड ऑइल असेल, गोल्ड असेल, किंवा जे पण काही इम्पोर्ट रिलेटेड गोष्टी आहेत. समजा पहिले आपण एक $1ला ती घेत होतो. $1ची किंमत होती पहिले 85 रुपये, बरोबर. आता डॉलर वाढलाय, डॉलर झाले 90. म्हणजे जी गोष्ट $1 मध्ये भेटत होती 85 रुपयाला, तीच गोष्ट आता $1 मध्ये आपल्याला 90 रुपये भेटते. म्हणजे आपला खर्च वाढतो. मग त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट एक लॉंग टर्म बेसिसवरती बघितलं तर तो इकॉनॉमीवरती निगेटिव्ह असतो. तर डॉलर इंडेक्सचा हा चार्ट आहे. तर डॉलर इंडेक्स बघितलं तर तो जानेवारीमध्ये तो 109 पर्यंत टॉपला होता, आणि सध्या तो एकदम बॉटमच्या जवळ आहे, 96-98च्या जवळ आहे. आता तो 96 पासून इथून सपोर्ट घेतो या लेवलला, आणि इथून तो वरती चाललाय, बरोबर. इथून वरती झाला, हा जर वरती जात राहिला तर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन मार्केटमध्ये आपल्याला लॉंग टर्म साठी बघायला भेटेल. ठीक आहे, डॉलर इंडेक्स झाला. दुसरे आपण बघू की निफ्टी हा मुव्हिंग ॲव्हरेज थ्रू जर बघितलं, मुव्हिंग ॲव्हरेज एक खूप चांगला इंडिकेटर आहे. मुव्हिंग ॲव्हरेज थ्रू जर बघितलं तर मी इथे एक पहिले इंडिकेटर लावतो, रिबन म्हणून. तर रिबन एक चांगलं इंडिकेटर आहे. एकाच इंडिकेटरमध्ये तुम्हाला 4 रिबन्स बघायला भेटतात. आता याच्यामध्ये कोणकोणते रिबन्स असतात, एक 20 मुव्हिंग ॲव्हरेज, 50, 100 आणि 200. तर आपण बघू, ही 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, ती शॉर्ट टर्म साठी, त्याला मी ब्लूने मार्क करतो, आणि ही डार्क रेड, बरोबर. ज्यावेळेस निफ्टीची जी प्राइस आहे 20 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करते. आता बघा इथे ही ब्लॅक लाईनला आहे, 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करते, त्यावेळेस तो शॉर्ट टर्म मध्ये निगेटिव्ह होतो असं आपण म्हणतो. ठीक आहे. ज्यावेळेस तो 50ला आणि 100ला क्रॉस करतो, 50ला क्रॉस करतो, त्यावेळेस तो मीडियम टर्म साठी निफ्टी निगेटिव्ह फेज मध्ये गेला. आता निफ्टीने बघा 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज, 50 डे आणि 100 डे हे तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केले. म्हणजे निफ्टी एक लॉंग टर्म बेरिशनेस साईडला जाऊ शकतो. हे तिन्ही लेवल ब्रेक करणं म्हणजे खूप रेअर गोष्टी होतात, तेव्हाच तो 3 लेवल ब्रेक करतो, बरोबर. हे निफ्टी तुम्ही बघितलं बऱ्याच महिन्यांपासून, 8-9 महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून एक निफ्टी साईडवेज होतो. त्याच्यामुळे हे तिन्ही जे मुव्हिंग ॲव्हरेज आहेत हे जवळजवळ आहेत. पण ज्यावेळेस आता त्यांनी ह्या 100 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे, 100 डे मुव्हिंग ॲव्हरेज, त्याला पण ब्रेक केलंय. तर निफ्टी इथं थोडंसं आपण कॉशियस होण्याची गरज आहे. निफ्टी लॉंग टर्म बेरिश ट्रेंड मध्ये जाऊ शकतो. आणि हा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज, 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला जर त्यांनी क्रॉस केलं तर निफ्टी
एकदम म्हणजे तुम्ही जवळपास क्रॅश म्हणू शकता त्या गोष्टीला. तर इथं बघितलं माग हे 2024 सप्टेंबरची गोष्ट आहे. 2024 सप्टेंबरला निफ्टीने 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलं. त्याच्यानंतर तो 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या इथं सपोर्ट घेण्याचा ट्राय केला. मग त्याला हा सपोर्ट ब्रेक केला. 100 डे मूव्हिंग ॲव्हरेजला पण ब्रेक केला. इथं सपोर्ट अजिबात घेतला नाही. मग डायरेक्ट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला तो थांबला. इथून रिट्रेसमेंट घेऊन परत खाली परत 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला आला तो आणि नंतर तो डाऊन ट्रेंडमध्ये चालत राहिला. ठीक आहे. मग ज्यावेळेस ह्या लेवल्स निफ्टी ब्रेक करतो शॉर्ट टर्मची 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज, तर याचा मिनिंग आहे की निफ्टी बेरिश साईडला आहे किंवा बेरिश ट्रेंडमध्ये. बरोबर. इथं बघितलं की जनरली निफ्टी जेव्हा अप ट्रेंडमध्ये असतो, इथं बघा अप ट्रेंडमध्ये जेव्हा असेल तर तो 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती चालत असतो वरती जनरली. जेव्हा त्याच्यामध्ये करेक्शन येतं तर तो करेक्शनला तो 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेतो, परत वरती जातो, सपोर्ट घेतो, वर जातो. तर जोपर्यंत ह्या दोन लेवलच्या वरती आहे तोपर्यंत निफ्टीमध्ये आपण साईडवेज किंवा अप ट्रेंड आपण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस निफ्टी ही 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून खाली येतो त्यावेळेस मग इथं 100 डे मूव्हिंग ॲव्हरेजवर तो सपोर्ट घेतोय का ते चेक करणं गरजेचं आहे. नाहीतर मग निफ्टी लॉंग टर्म बेरिश साईडला जाऊ शकतो. सध्याची जी कंडिशन आहे निफ्टी तिन्ही लेवल ब्रेक केल्या 20 डे 50 डे 100 डे. त्याच्यामुळं एक तर 200 डेला इथं निफ्टीने सपोर्ट घेतला पाहिजे. जर तो सपोर्ट नाही घेतला तर निफ्टी लॉंग टर्म बेरिश साईडला जाऊ शकतो. हे झालं मूव्हिंग ॲव्हरेज बद्दल. आता आपण मगाशी बघितलं डॉलर इंडेक्स. बरोबर. डॉलर इंडेक्सचा पूर्ण निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे निफ्टीवरती. मग त्यानंतर US क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइल पण सध्या वाढतंय. तर क्रूड ऑइलचा इम्पॅक्ट काय असतो? पूर्ण निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे क्रूड ऑइलचा. कारण की एक मिनिट हे बघा क्रूड ऑइल तुम्हाला मागच्या बऱ्याच महिन्यांपासून जर ट्रेंड चेक केला तर क्रूड ऑइलची किंमत खाली येते. तर सध्या क्रूड ऑइल एका लेवलला स्टेबल झालाय आणि तो आता वरती जाण्यासाठी तयार होतो. जर तो आता कंटिन्यू वर जात राहिला तर त्याचा इम्पॅक्ट निफ्टीवरती पूर्ण निगेटिव्ह होईल. बरोबर. हे झालं क्रूड ऑइल. त्यानंतर गोल्ड जर बघितलं ऑल टाइम हायवरती. गोल्ड कधी महाग होतं जनरली किंवा एखादी अनसर्टनिटी म्हणजे रिसेशन सारखी कंडिशन आहे किंवा काही युद्ध होत आहे, जिओ पॉलिटिकल टेन्शन्स आहे, त्यावेळेस लोक गोल्डला आपण सेफ हेवन म्हणतो. म्हणजे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे सेफ आहे या गोष्टी. त्याच्यामुळं गोल्डच्या प्राइस जर अशी शार्पली वाढत असेल ना तर निफ्टीवरती पूर्ण इन्व्हर्स इम्पॅक्ट होतो. म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत. जर डॉलर इंडेक्स, क्रूड ऑइल आणि गोल्ड या गोष्टी जर कंटिन्यू हे शार्पली जर वाढत असतील तर ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट गोल्डवरती होतो. तर आपण एक छोटंसं ॲनालिसिस करू. हे तिघांचं कॉम्बिनेशन करू. ठीक आहे. गोल्डला मी काय केलं मल्टिप्लाय केलं कशासोबत? क्रूड ऑइल सोबत. क्रूड ऑइल आणि त्याच्यानंतर परत मल्टिप्लाय केलं डॉलर इंडेक्स सोबत. ठीक आहे. तर हा एक चार्ट आला. मग ह्या चार्टमध्ये तुम्ही बघितलं की हा चार्ट वरती चालला. ह्या चार्टचा मिनिंग काय होतं की ह्या चार्टचा मिनिंग जनरली असा आहे की जेव्हा हे तिन्ही गोष्टी वरती चालल्या आहेत, ज्यावेळेस डॉलर इंडेक्स वर चाललाय, US ऑइल वर चाललाय आणि गोल्ड वरती चाललाय, त्यावेळेस हा जो चार्ट आहे आपण आता बघितलं तो चार्ट मी परत आणतो. हा चार्ट वरती जाईल. बरोबर. आता ह्याचा जस्ट अशी कंडिशन येते या तिन्ही गोष्टी वरती चालल्या तर निफ्टीवरती काय इम्पॅक्ट होतो ते आपण चेक करू. इथं मी ऍड केलं निफ्टीला न्यू प्राइस स्केल वरती. आता ही जो दिसतोय हा जो लाईन ग्राफ आहे तो निफ्टीचा आहे आणि हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर. तर आपण इथं बघू. आता ही सध्याची कंडिशन आहे. ज्यावेळेस इथं बघितलं तुम्ही या कंडिशनला आता या तिघांचं जे कॉम्बिनेशन आहे तो चार्ट वरती झाला म्हणजे ती प्राइस वाढते. बरोबर. अशी कंडिशन प्रिव्हियसली कधी कधी आली ते चेक करू. इथे तशी कंडिशन झाली होती. तिन्ही किमती वाढत होत्या आणि हा जो चार्ट आहे हा चार्ट कंटिन्युअस खाली येत होता. बरोबर. हे एक चेक केलं. त्याच्यानंतर इथं बघा इथून शार्पली या तिन्ही गोष्टी वरती गेल्या. त्याच्यानंतर निफ्टी बराच वेळ साईडवेज राहिला. इथं साईडवेज इथं मार्केट अप ट्रेंड मध्ये का बरं होतं? हा कोणता पिरियड आहे? मे जूनचा पिरियड आहे. म्हणजे जनरल इलेक्शन जे होते भारतामध्ये ज्यावेळेस मोदी तर त्या पिरियडचा हा काळ होता. त्या पिरियडमध्ये एक पूर्ण मेजर शिफ्ट असतं, पूर्ण सेक्टर रोटेशन वगैरे सगळ्या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळं तिथं इम्पॅक्ट दिसला नाही या गोष्टीचा. त्याच्यानंतर इथं बघा या गोष्टी ह्या लेवलपासून इथून म्हणजे सप्टेंबर 2024 पासून कंटिन्युअस या तिघांचं कॉम्बिनेशन वाढत होता आणि निफ्टी कंटिन्युअसली खाली येत होता. बरोबर. त्याच्यानंतर इथं बघा
इथं पण निफ्टीने पूर्ण एक रॅली दिली. तिघांची ज्या प्राइसमध्ये वाढत होत्या, निफ्टी पण एक हायर लो करून पूर्ण साईडवेज होता. पूर्ण म्हणजे अप ट्रेंडमध्ये तर नव्हता, मोठमोठे करेक्शन निफ्टी इथं देत होता. म्हणजे याचा कुठं ना कुठे एक लॉंग टर्म इम्पॅक्ट ह्या तिन्ही गोष्टींचा होता. डॉलर इंडेक्स, ऑइल प्राइजेस आणि गोल्डचा. या सुद्धा गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. म्हणजे फक्त न्यूज बेसवर न राहता, म्हणजे न्यूज फ्लो काय होता, हे बाकी गोष्टी इंडिया वीक झालं, डॉलर इंडेक्स, ऑइलच्या प्राइस काय, गोल्ड काय, हे सगळ्या गोष्टी आपण चेक करत राहायला पाहिजे. ठीक आहे. तर हे ह्या पद्धतीने किंवा मल्टिपल कॉम्बिनेशन्स करून तुम्ही निफ्टीचं अनालिसिस करू शकता. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.